सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत ते उत्तप्पा, पेपर उत्तप्पा. तर बघताय तुम्ही की मी काल रात्रीच तांदूळ आणि उडदाची डाळ हे भिजवून ठेवलं होतं आणि आत्ता मी त्याला मिक्सरमधनं असं बारीक करून घेतलं आहे बघा. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. पेपर उत्तप्पा म्हणजे जसा डोसा असतो तसंच आपण उत्तप्पा करणार आहे, पण एकदम पातळ असा, जाड नाही. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. आता मी पॅन ठेवलेला आहे. आपण आता त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया आधी. तेल टाकून घेतो मी. सगळीकडे व्यवस्थित त्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला तेलाला. त्या हाताने पसरून घेऊ त्याला. आपण आता व्यवस्थित तेल सगळीकडं पसरून घेतलेलं आहे. आता आपण हळूहळू त्याच्यामध्ये आपलं डोश्याचं पीठ टाकायला सुरुवात करूया. सेंटरपासून टाकायला सुरुवात करायची आहे. छान जरा हळूच पसरून घ्यायचं आहे आपल्याला. जसं होईल तसं हळूहळू, जास्त काही करायची नाही. बघा असं त्याला पसरून घ्यायचं आहे आणि मग आपण याला 5-7 मिनटं झाकून ठेवूया. मी असं थोडंसं तिखट त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे. त्याला आपण झाकून ठेवूया. बघूया आपण काय झालं ते. हां, आता याला आपण त्याची बाजू जी आहे ती पलटून घेऊया. त्याची आता बाजू आपण पलटून घेऊया. परत चांगला त्याला शेकून घ्यायचं. झाकून ठेवू. फायनली आपला पेपर उत्तप्पा तयार आहे. ह्याला आपण आता डिशमध्ये काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फायनली फ्रेंड्स, आपला पेपर उत्तप्पा रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा. खूप छान असा हा उत्तप्पा आहे. चटणीसोबत खूप छान लागेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.